कारण की रविवारी यावं लागेल सुपर 8चा सामना खेळण्यासाठी. साजिदभाई, कृष्णा यादव नक्कीच अभिनंदन. दोन्ही संघ मालकांचं देखील अभिनंदन. आणि वळूया आपण सामन्याकडे. दोन्ही संघांसाठी सामना फार महत्त्वाचा आहे आणि सामना जसा सुरू होईल यायोगी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ नेतिवली, रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. पॅनल्टी असेल बघा. जर अतिरिक्त खेळाडू तुमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर लक्षात ठेवा प्लीज. बॅटिंग टीम O11 पडलेगाव. ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे यहां पर, लेकिन अतिरिक्त रन, व्हाइट बॉल का इशारा करते हुए अंपायर्स. अगली गेंद. ओ यहां पर अच्छा शॉट इनफील्ड के ऊपर से खेला. यहां पर गेंद दन दन करती हुई बाउंड्री लाइन के पार. 4. विशाल ओपनिंग पर मैदान के अंदर. ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे. विकेट कीपर से गड़बड़ हुई. वहां पर फील्डर प्रयास कर रहे थे वहां पर शॉट थर्ड मैन पर, लेकिन गलती हुई. कुल स्कोर 8 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर. 8 रन ऑन बोर्ड. इसके बाद एक मुकाबला और होगा. यहां से जो टीम जीतेगी वो हर्ष 11 गावदेवी नांदिवली के अगेंस्ट खेलती हुई नजर आएगी अगले मुकाबले में. अच्छा शॉट डीप मिड विकेट पर, फील्डर वहां पर मौजूद. एक रन आसानी से पूरा. दूसरे के लिए भागेंगे भाई. ये ग्राउंड बहुत बड़ा है, बाउंड्रीज यहां पर लंबी है, तो उसी का फायदा बल्लेबाज भी यहां पर उठा रहे. 2 रन मुकम्मल किए यहां पर तेजी से. दुक्के के साथ टोटल आगे बढ़ता हुआ फिलहाल स्कोर मूव्स ऑन डबल डिजिट. मैजिक फिगर 10 नंबर फिलहाल स्कोरबोर्ड पर. 10 ऑन बोर्ड. अच्छा शॉट है ये. पावर प्ले के सत्र का ये सबसे खूबसूरत स्ट्रोक सामने की तरफ खेला है. मिड ऑन मिड ऑफ अंदर थे, फायदा उठाया सीधे बल्ले से. 4 रन बटोरे यहां पर. बल्ले टाइगर्स पूरी टीम फिलहाल फोटो सेशन करती हुई, क्योंकि इस प्रतियोगिता के क्वालिफाइंग राउंड में जो कि पहुंची टीम बैक टू बैक 2 मुकाबले जीत कर ली. से भाई गड़बड़ हो गई यहां पर. गेंद गिरने के बाद घूम गई और चकमा दे गई यहां पर फील्डर को. 4 रन. और फिर बाउंड्री. एक ही वाइड है ना? 2 है क्या? वाइड प्लस 1 एक ही था ना? 2 वाइड है. ओके, तू डॉट टाकला तो वाइड है. ओ बॉलर्स बैक खेलने का प्रयास किया गया वहां पर. मिड ऑन मिड ऑन मिड ऑन डायरेक्ट हिट. गोटी नेम शानदार डायरेक्ट हिट का नजारा करते हुए यहां पर विकेट का पतन होता हुआ रनआउट के माध्यम से विशाल में मैदान के अंदर झटका पहला OV11 पडलेगाव टीम को.
डायरेक्ट हिट किया वहां पर, बहुत ही शानदार फील्डर थे मिड ऑन पर, बड़ी तेजी से डायरेक्ट हिट किया, विकेट का पतन। यहां पर पहला झटका मैदान के अंदर OV11 पडलेगांव टीम को। करो या मरो का ये मुकाबला, यदि ये मुकाबला आपने नहीं जीता तो इस प्रतियोगिता को अलविदा कहना होगा। हर्ष 11 गांवदेवी नांदिवली टीम, एक मौका है उनके पास। बढ़िया शॉट, आते ही बड़ा हिट लगाने का प्रयास किया, वहां पर फील्डर भाग रहे थे, सिर्फ भागते रहेंगे, देखते रहेंगे, गेंद को जाकर उठाकर लाएंगे बाउंड्री लाइन के बाहर से। 4 रन। विकी मडवी के बल्ले से ये शानदार हिट आपने देखा, बहुत ही बढ़िया। चौके के साथ को टोटल आगे बढ़ता हुआ नयन धुमाल हमें बताते हुए कि टोटल यस कैलकुलेशन शुरू है। फिलहाल स्वीप करना चाह रहे थे बल्लेबाज, मन बना लिया था पहले कि स्वीप करना है इस गेंद को। लेग बाइस, 1 रन, 22। हाँ, और ये 1 रन ऐड कर नयन धुमाल बताते हुए कि 23 रन स्कोरबोर्ड पर, 23 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 1 विकेट के नुकसान पर 23 रन स्कोरबोर्ड पर OV11 पडलेगांव टीम के। बहुत तैयार, बॉलिंग मार्क पर अगली गेंद समीर। ओ, कुछ अलग करने का प्रयास था इस बार बल्लेबाज का। फील्डर है, 1 रन मुकम्मल दूसरे के लिए नहीं। विकी मडवी ने कहा कि ये रन नहीं पूरे हो सकते भाई, लेकिन सिंगल के साथ संतुष्ट रहेंगे। सिंगल के साथ को टोटल की बात करेंगे यहाँ पर 24 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर मुकम्मल। KTPL कल्याण तालुका प्रीमियर लीग, बहुत ही बेहतरीन प्रतियोगिता। बहुत यार, अगली पेशकश ऑप्शन के बाद शफल हुए थे, ऑन साइड पर खेला गया, आड़ा बल्ला चला था, फिर से एक बार गड़बड़ की वहां पर फील्डर ने। नतीजा 2 रन मिलेंगे आसानी से। 2 रनों के साथ फिर से एक बार टोटल आगे बढ़ता हुआ 26 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। सागर पाटिल देखिए, हालांकि मैदान को जांचते हुए देखते हुए, क्योंकि एक मुकाबला और उन्हें खेलना है इस मैदान पर। यदि बल्यानी टाइगर्स के अगेंस्ट वो मुकाबला जीतते तो जरूर टॉप 8 में, लेकिन अभी भी मौका है इनके पास। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, तेजी से गेंद देखिए, टप्पा खाने के बाद कितनी तेजी से आई बॉडी लाइन पर। अच्छी गेंदबाजी यहाँ पर मैं सराहना करूंगा जरूर समीर की, जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे, बहुत ही शानदार नफीतुली गेंदबाजी। पहले गेंद पर चौका आने के बाद अगली 4 गेंदों में केवल 4 रन खर्च किए। 27। फिर से एक बार फील्डर के हाथों में और सिर्फ 1 रन, इक्का दुक्का सिंगल डबल, अब नहीं काम चलेगा भाई। 5 ओवर का मुकाबला है, अब यहां से आक्रमण करना होगा। 2 ओवर का खेल समाप्त, देखते ही देखते 2 ओवर के बाद 28 रन 1 विकेट के नुकसान पर, लॉस ऑफ 1 विकेट, 28 रन ऑन बोर्ड, OV11 पडलेगाव। चला थोडं फास्ट खेळा प्लीज, कारण यानंतर आणखीन एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे, लक्षात ठेवा। यानंतर हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली विरुद्ध इथून जो संघ जिंकेल ती देखील मॅच आम्हाला कव्हर करायची आहे। सो मॅनेजमेंट टीमच्या वारंवार सूचना येत आहेत की आपण थोडं फास्ट खेळा। बघा आता अंधाराचं साम्राज्य लवकरच पसरणार आहे, दिवस छोटा आहे आणि रात्र मोठी आहे, त्यामुळे वेळ आपल्याकडे कमी, थोडं फास्ट खेळायचं आहे प्लीज। ऑनफिल्ड अंपायर आपण सक्त ताकीद द्या आता प्रत्येक खेळाडूला, अन्यथा पॅनलाइज करू आपण। स्टॉपवॉच लावला आम्ही, येस डेफिनेटली स्टॉपवॉच सुरू आहे। पहिल्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ खर्च केला गेला। पहले 2 ओवर के लिए 10 मिनट का समय यहाँ पर जरूर इस्तेमाल किया यहाँ पर फील्डिंग करती हुई टीम।
फुकरे क्लोथिंग्स मुदत सर भाई, आइए हमारे अतिथि मंच पर, आपका हार्दिक स्वागत। लॉप करने का प्रयास यहां पर फिर से एक बार, मन बना रहे बड़े हिट करने के, लेकिन सफल नहीं हो पा रहे यहां पर बल्लेबाज। OV11 पडलेगांव इस टीम को देखते हुए फिलहाल संघर्ष करती हुई टीम। पहले ओवर में अच्छे खासे रन बने, 18 रन, दूसरे ओवर में केवल 10 रन आए। आउटफील्ड में 5 फील्डर है फिलहाल। ओ अच्छा संपर्क हुआ यहां पर, फील्डर सिर्फ दर्शक बनेंगे। पहला टिप्पा खाकर गेंद निकल गई है मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। 4। एक तरफ तौसीफ भाई शेख, इन्होंने पुरस्कृत किया हुआ टीम आप देख सकते हैं, लाउड अपील सोनिक 11, और दूसरी तरफ OV11 राजेंद्र राउत, इनका हम जिक्र करेंगे। पडलेगांव के एक यशस्वी सफल पुरस्कार थे पैकर से। देखिए पिछले कुछ सालों में ग्रामीण की बहुत सी टीमें, या फिर आप बात करोगे तो ओपन की बहुत सी टीमें इन्होंने पुरस्कृत की और सफल रहे। अच्छे पैकर्स देखिए यहां पर दोनों ही फिलहाल देखते हुए मुकाबला कि कैसे हमें टीम को ये जितवाना है मुकाबला। सभी खिलाड़ियों को मार्गदर्शन करते हुए, सभी चीजें बताते हुए, समझते हुए अब यहां से कैलकुलेटिव क्रिकेट खेलना होगा OV11 पडलेगांव के सभी बल्लेबाजों को। ड्राइव किया यहां पर, बॉलर्स बैक एरियल ऑन ड्राइव, सीधे बल्ले से डीप लॉन्ग ऑन पर फील्डर। खराब थ्रो, देखिए यहां पर गलत एंड पर थ्रो कर बैठे यहां पर फील्डर थे डीप में लॉन्ग ऑन पर कल्पेश केने। स्कोर की बात करेंगे तो देखिए 35 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। तीसरा ये ओवर, हरीश फिर एक बार तीसरा ओवर में तीसरे गेंदबाज का इस्तेमाल किया गया यहां पर। लॉब किया है, बढ़िया टाइमिंग, फील्डर वहां पर मौजूद, एलिवेशन की कमी नजर आई। डीप लॉन्ग ऑन पर केने का शानदार कैच, और यहां पर विकेट का पतन। मडवी को छोड़ना होगा मैदान। विकी मडवी बैक टू द डगआउट। और नए बल्लेबाज मैदान के अंदर, प्रेम भोई रुम्बारली। हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था वहां पर, तेज तर्रार ये गेंद, तीखी गेंद थी, सीधे विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल के साथ हुई थी शुरुआत इस ओवर की, और डॉट बॉल के साथ हुई समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद नयन धुमाला में बताते हुए 35 रन 2 विकेट के नुकसान पर। लॉस ऑफ 2 विकेट, 35 रन ऑन बोर्ड आफ्टर थर्ड ओवर। OV11 पडलेगांव। चलिए चलिए भाई, फील्डिंग लगा लीजिए तुरंत प्लीज। समीर का इस्तेमाल किया गया चौथे ओवर में। सेकंड स्पेल में यहां पर समीर आए। पहले स्पेल में अमर थोड़े महंगे साबित हुए, और उसी के लिए बॉलिंग डिपार्टमेंट में थोड़ी चेंजेस नजर आ रहे हैं हमें। समीर आए सेकंड स्पेल में ओवर नंबर 4 लेकर। फील्डिंग में थोड़े से परिवर्तन नजर आते हुए
चलिए अमर भाई थोड़ा फास्ट खेलिए प्लीज। डीप बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, पॉइंट ऑफ सम के बाहर शफल हुए थे। ऑन साइड पर लॉक करने का प्रयास किया था, गैप है बड़ा जरूर, पीछे लॉन्ग लेग, फाइन लेग पूरी तरह से खाली है और वहीं पे ये स्ट्रोक एग्जीक्यूट करने का प्रयास किया था बल्लेबाज ने, सफल नहीं हुए यहां पर। एक तरफ विशाल, दूसरी तरफ प्रेम भोई रुम्बारली। ऑन साइड पर खेला, इस बार फील्डर को ढूंढ कर निकाला है लेकिन गलती की भाई उन्होंने। आसान सा ये मौका था, आसान सा ये कैच था लेकिन ड्रॉप कर दिया है डीप स्क्वायर लेग पर। केतन थे वहां पर और बतौर फील्डर यदि आप आउटफील्ड पर फील्डिंग कर रहे हो तो उम्मीदें ज्यादा होती है आपसे, आपको मार्जिन ऑफ एरर जो है वो बहुत कम रखना होता है, लेकिन ये बहुत बड़ी गलती यहाँ पर। आसान सा मौका इन्होंने गंवाया। एक रन मुकम्मल, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ फिलहाल 36 रन स्कोरबोर्ड पर नजर आते हुए। तीस दर्ज घेरे के अंदर स्क्वायर लेग के फील्डर, साथ ही साथ फाइन लेग अंदर, थर्ड मैन अंदर, पॉइंट अंदर। अगली गेंद धीमी गेंद थी, ऑफ स्टंप के बहुत बाहर थी, वेल लेफ्ट। अतिरिक्त रन यहां पर, अतिरिक्त रन के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ 37 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर लगते हुए। अतिरिक्त रन कम खर्च करने होंगे क्योंकि पहले ओवर में भी लगभग 2-3 अतिरिक्त रन आए थे। ऑन साइड पर नो लुक खेलने का प्रयास किया था, इंपैक्ट। एलबीडब्ल्यू की बहुत बड़ी अपील वहां पर नजर आई लेकिन विकेट कीपर उतना जोश था नहीं, उतना आत्मविश्वास नहीं था उस अपील में। डॉट बॉल, मार्जिन ऑफ डॉट बॉल यहां पर बढ़ता हुआ फिलहाल। ऑन साइड पर स्विंग करना चाह रहे थे, कोई रन नहीं यहां पर। एक और बिंद गेंद, बहुत ही शानदार गेंदबाजी समीर कर रहे हैं। पहले स्पेल में सेकंड ओवर में जब आए थे उन्होंने रन खर्च कर दिए मात्र 6, और इस स्पेल में सेकंड स्पेल में चौथे ओवर में जब आए सिर्फ और सिर्फ 2 रन खर्च किए और 3 डॉट गेंदे, 4 गेंदों में केवल 2 रन खर्च के नफीतुली गेंदबाजी कर रहे हैं फिलहाल। ऑन साइड पर खेलने का प्रयास, एक और डॉट बॉल। प्रेम भोईर के बल्लेबाजी पर अब उठ रहे हैं सवाल मैदान में। बीच मैदान में फिलहाल 4 गेंदे डॉट फेस करते हुए प्रेम भोईर। अब मुश्किलें बढ़ेंगी। प्रेम भोईर अंडर प्रेशर नजर आते हुए, बहुत दबाव यहां पर प्रेम भोईर पर। एक और डॉट नहीं तो चलिए भाई प्लम एलबी, 3 विकेटों के बीचों बीच मिले यहां पर। एलबीडब्ल्यू के बने शिकार, 4 गेंदे डॉट खेलने के बाद प्रेम भोईर मैदान के बाहर। नए बल्लेबाज कमलेश पाटिल बहुत देर के बाद आए। जो बल्लेबाज अक्सर पहले दूसरे तीसरे पायदान पर आते हैं बल्लेबाजी करने के लिए, वो 5वें नंबर पर बल्लेबाजी करना है। बैटिंग ऑर्डर में बहुत चेंजेस। बॉलिंग मार्क पर अब कृष्णा होंगे। आखिरी ओवर,
तर जरा थोडं फास्ट खेळा प्लीज, रिक्वेस्ट आहे. आखिरी ओवर, पहली गेंद, लाउड अपील, लाउड अपील. और अंपायर कह रहे हैं कि बल्ले का शायद अंदरूनी सिरा लगा है वहां पर. और देखिए भाई, ये गेंद 30-10 घेरे के अंदर ही थी और 2 रन ले लिए. फनी मोमेंट हो सकता है क्योंकि अपील करने में सब व्यस्त थे, लेकिन कमलेश बहुत तेजी से भागते. वडोदरा टीम के सभी खिलाड़ी जो है वो देखिए फिटनेस में बहुत ध्यान देते और बहुत तेजी से दोनों ही बल्लेबाजों ने देखिए अक्सर ये रन पूरे किए. यहाँ पर 2 सराहना करने होगी विशाल की, बड़ी तेजी से दौड़ लगाई उन्होंने. फिर एक बार अच्छा शॉट, डीप मिड विकेट पर फील्डर वहां पर मौजूद. कमलेश भाग गए सेकंड के लिए, हाँ ना. फिलहाल 1 से संतुष्ट होना होगा. सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ. फिलहाल स्कोरबोर्ड 40 रनों पर, 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. आखिरी ओवर फिलहाल 2 गेंदों में 3 रन खर्च किए अब तक कृष्णा. गेंद हवा में, फील्डर, अरे ये क्या किया भाई आपने. 2 फील्डर थे, एक दूसरे के पास देखते रह गए, गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर. कमलेश पाटिल ने लगाया शानदार चौका. अक्सर बाउंड्री जब दूर होती है, मैदान जब बड़े होते तब गेंदबाजों को फायदा होता है, लेकिन कभी कभार ऐसे गैप में भी गेंद निकल जाए तो बल्लेबाज भी एंजॉय करते हैं भाई. 4 रन आए यहाँ पर. कोहिनूर ऑफ डोंबिवली फिलहाल स्ट्राइकिंग एंड पर. कमलेश पाटिल, ओहो वाह भाई वाह, कमलेश पाटिल का वार गेंदबाज पर इस बार. और इस बार ये ऐसे लगा कि सीधे लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर. 7 बाइक, 1 फोर व्हीलर इसके नाम पे. वही खिलाड़ी मैदान के अंदर 6 रन ठोकता हुआ. कमलेश पाटिल ऑन फायर. एक मुकाबला, 1 ओवर, 1 गेंद बता नहीं सकती कौन खिलाड़ी किस दर्जे का है. ये दर्जा इस खिलाड़ी का है. पहले मुकाबले में जरूर वहां पर कुछ गलतियां हुई, लेकिन कमलेश पाटिल भले भांति जानते हैं ये कमबैक इन्होंने करके दिखाया मैदान में. फिर से एक बार लॉब किया है, गेंद हवा में बहुत देर झूलती हुई, फील्डर गेंद के नीचे. और यह आसान सा कैच, चौका और छक्का लगाया कमलेश ने, लेकिन उसके बाद विकेट चटकाई गेंदबाज कृष्णा ने. कमलेश पाटिल मैदान के बाहर. मैदान के अंदर कल्याण ग्रामीण सापड़ के बाहुबली नेल्सन मडवी, सिक्सर किंग नेल्सन मडवी फिलहाल मैदान के अंदर. क्या आखिरी गेंद पर बड़ा हिट लगाएंगे नेल्सन? तो चलिए भाई, ये क्या हो गया यहाँ पर. भागे क्यों बल्लेबाज. नेल्सन स्ट्राइक रखना चाहेंगे अपने पास. वाइट बॉल तो है, लेकिन यहां पर एक विकेट भी मिलेगी. बैट्सविंग तो किया था नेल्सन ने कि लगा तो आर या पार, संपर्क हुआ नहीं. लेग स्टंप के बाहर से अगेन व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया. नए बल्लेबाज मैदान में अब नॉन स्ट्राइकिंग एंड पर खड़े रहेंगे जाकर, क्योंकि आखिरी गेंद शेष. सिक्सर किंग नाम से जाने जाते हैं नेल्सन मडवी, बाहुबली ऑफ सापाड़. पिंटू शेठ, अधिक शेठ देके शुभकामनाएं भेजते हुए नेल्सन मडवी के लिए.
ओ लीजिए यहां पर गेंद हवा में, फील्डर वहां पर पहुंच चुके हैं। आसान सा ये कैच, आखिरी गेंद पर नेल्सन मडवी की चटकाई विकेट यहां पर गेंदबाज कृष्णा ने, और पहले पारी का यहां पर खेल समाप्त होता हुआ। पहले सत्र के बाद कुल टोटल की बात करेंगे, देखिए यहां पर 51 रन, पहले 5 ओवर में 51 रन स्कोरबोर्ड पर लगे ओवी 11 पडलेगाव टीम के, और सॉनिक 11 इस टीम के सामने 52 रनों का लक्ष्य होगा। चला 51 धावा झालेल्या आहेत, 52चं टार्गेट आहे। लगेचच सोमनाथ आपण आपली ओपनिंग पेअर पाठवायची आहे, लक्षात ठेवायचं आहे। अमर भाई, समीर, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे। ऑलरेडी शेड्यूलमध्ये आपण मागे आहोत, उशीर झालेला आहे, आणि कोणतीच मॅच आपल्याला पेंडिंग ठेवायची नाहीये। थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर। 52 धाव बनवायचे आहेत सॉनिक 11 या टीमला। या मॅचमध्ये 5 षटकांमध्ये 52 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे। हा सामना दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय आहे, मस्ट विन गेम या दोन्ही संघांसाठी आहे, कारण की दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला आहे, त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे। स्ट्राइक इनला बॅट्समन आहेत हरीश आणि सोमनाथ, ही जोडी आहे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कमलेश पाटील। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। पहिला चेंडू प्रचंड वेग आहे,
कमलेश पाटीलच्या गोलंदाजीमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलंय, बीट केलंय फलंदाज हरेशला. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. आज पहिला दिवस आणि सामना क्रमांक हा 4था सुरू आहे. यावीस फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. त्याच्यावरती मिळतील एकूण या धावा 2. या 2 धावांनी श्रीगणेश होते. धावसंख्या आहे 2. सॉनिक 11 या टीमची. सॉनिक 11 हा संघ आपण पाहतोय तौसिफभाई शेख साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला नक्कीच राजेश राऊत साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. ओवी 11 पडलेगाव. यावीस फटका चांगला आहे. मिड ऑफ वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. KTPL चौकार. संघ 4 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल आपण पाहतोय. दोन्ही संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघांनी नक्कीच एका धावेने सामना गमावलेला आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं देखील फार महत्त्वाचं आहे या दोन्ही संघांसाठी. 52 धावा चेस करायच्या आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. हरेश बॅक टू द पवेलियन. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. चांगलं कमबॅक आपण पाहतोय यावेळेस कमलेश पाटील करतोय, कारण की चौकार आला होता त्यानंतर विकेट मिळवली हरेश यांची आणि सिंगल येते या 5व्या चेंडूवरती. सोमनाथ कारभारी आणि कृष्णा ही जोडी आहे. कमलेश हाफ ट्रॅकर आहे. इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न होता. अप्परकट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 45 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये सॉनिक 11 या टीमला. चोवीस चेंडू आणि 45 धाव बनवायचे आहे सामना जिंकण्यासाठी सॉनिक 11 या टीमला.
सॉनिक 11 या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. कल्पेश केनेसारखा एक विस्फोटक फलंदाज या टीममध्ये आहे. तो देखील डगआउटमध्ये आपण पाहतोय. नक्की सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये योगेश. फुलटॉस चेंडू आहे. बॅटची कडा लागते. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 आदरणीय अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि खऱ्या अर्थाने खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे सर्वांचा या स्पर्धेसाठी. आज पहिला दिवस आहे. एकूण 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच इलेक्ट्रिक स्कूटी देखील आहे. भरघोस पारितोषिक आपण पाहतो आहे या स्पर्धेमध्ये आहेत. तब्बल 2 लाख रुपये कॅश प्राईज आहे. 4 LED TV आहेत. एक बाईक देखील आहे. डेट चेंडू घोषित करतायत. फुलटॉस चेंडू मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे फलंदाज सोमनाथ कारभारीला. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. योगेश यांचं संधी निर्माण झाली होती. कमलेश पाटील झेलपर्यंत देखील पोहोचले होते. झेल पकडू शकले नाही आहेत. संध्याकाळचं हे सत्र आहे. दमट हे वातावरण आहे. थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह करतायत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. 42ची गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 21. बनवायच्या धाव 42. इथून 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. नक्कीच जीवनदान मिळाला होता सोमनाथ कारभारीला. त्याचा फायदा घ्यावा लागेल. एक विस्फोटक फलंदाज सोमनाथ स्ट्राईक इनला आहेत. ॲज अ आयकॉन तो खेळतोय ही स्पर्धा. फुलटॉस. झेल सोडला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय हा सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय सोमनाथ कारभारीच्या बॅटमधून आणि रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे. चॅलेंज केलेला आहे. आपण चेक करूया. षटकार तर आलाय परंतु त्याला देखील चॅलेंज केलेला आहे की हा चेंडू वेस्ट आउट आहे की नाही. नो बॉल. नो +6 मिळतील 7 धावा. इट्स अ बीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 17. रिव्ह्यू सक्सेसफुल. फ्री हिट आहे. फ्री हिट आणि फ्री हिट वरती स्लॉग स्वीप. सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय कॅप्टन सोमनाथच्या बॅटमधून. KTPL षटकार.
मॅच धावसंख्या आहे 23. जिंकण्यासाठी अजूनही 29 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 19. 19 चेंडू आणि 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अजून एक चांगला स्ट्रोक, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. 18 चेंडू शिल्लक. 27 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. सॉनिक 11 या टीमला तौसिफबाई शेख यांचा संघ आपण पाहतोय इन ॲक्शनमध्ये आहे. सॉनिक 11 हा संघ. अठरा चेंडू 27 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कमलेश पाटील येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक हे दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन स्ट्राइक इनला बॅट्समन कृष्णा. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये थोडेसे लांब आहेत. कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळतील एकूण या धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 27. 27 धावा. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2. आणि यस, विकेट 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 मिळवली आहे. फलंदाज झाल्या बाद कृष्णा. बॅक टू द पविलियन. कल्पेश केने येतोय बॅटिंग करण्यासाठी. विस्फोटक फलंदाज आहे निंबवली या टीमची रन मशीन. कल्पेश केने येत आहेत. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल कमलेश पाटील वर्सेस कल्पेश केनेमध्ये या षटकामध्ये. धावसंख्या 27 आहे. 25 अजूनही बनवायचे आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत. कमलेश यावेळेस फटका चांगल्या डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. चांगला स्ट्रोक आपण पाहिला होता. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे या फटक्यासाठी.
त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 28-28 धावा. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सोमनाथ कारभारीला आपण पाहतो ज्याने खूप चांगली बॅटिंग केली आहे. कॅप्टन आहे, आयकॉन आहे या टीमचा. ड्राईव्ह करतायत. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 29. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी नक्कीच कमलेश पाटील करतायत. 4 चेंडू फेकलेत. अवघ्या 4 धावा खर्च करतो आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे आपल्या संघासाठी. कल्पेश हाफ ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाहीये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. लाजवाब गोलंदाजी कमलेश पाटील करतायत. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल सुरू आहे. कमलेश पाटील वर्सेस सोमनाथ कारभारीमध्ये. धावसंख्या आहे 30 धावा. 22 धावा अजूनही बनवायचे आहेत. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू आणि 22ची गरज आहे या मॅचमध्ये. सोमनाथ कारभारी दोन्ही डावखुरे त्याचे फलंदाज आहेत. फुल टॉस बिग हिट केला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित स्क्रीन समोर. हा चेंडू फील्ड होतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. आपण पाहावं लागेल रनआउटसाठी नक्कीच हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नॉट आउट आहेत. 2 धावा कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 20 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी सॉनिक 11 या टीमला. चला विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. अंधार होत चाललेला आहे. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण सहकार्य करा. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज या मॅचमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये येत आहेत. गोलंदाज निखिल येत आहेत. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल कारण की जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण करेल सॉनिक 11 हा संघ. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅचमध्ये कमबॅक करेल OV 11 पडलेगाव संघ. बारा चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 20. या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी कल्पेश केने विस्फोटक फलंदाज आहे. सोमनाथ कारभारी देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. सोमनाथ कारभारी आणि कल्पेश केने हे दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. 12 चेंडू 20 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 33. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे सॉनिक 11 या टीमने या मॅचमध्ये. 12 चेंडू 19ची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन. जास्त विलंब करू नका. जास्त वेळ घेऊ नका ही विनंती असेल पडलेगाव या टीमला. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढे वाटचाल करेल
आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं KTPL मधील आव्हान संपुष्टात येईल. मिस टायमिंग आहे डीपमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. प्रेम भोईरने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. कल्पेश केने बॅक टू द पवेलियन. एमवर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅट्समन. एक विस्फोटक फलंदाज आहे. गोलंदाजी खूप चांगली केली आहे पहिल्या इनिंगमध्ये. बघूया कशी बॅटिंग तो करतोय. आपल्या टीमसाठी विकेट मिळवली आहे गोलंदाज निखिल यांनी. एकोणावीस धावा अजूनही बनवायच्या आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कमलेश पाटीलने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. अहमद शून्यावरती बाद. आणि न्यू बॅट्समन येतोय विकास जाधव उर्फ गुड्डू या नावाने सुपरिचित. 10 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. टार्गेट आपण पाहतोय 52 धावांचा आहे. निखिल ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज निखिल. KTPL सीझन 2 मधील ही हॅट्रिक नोंदवली आहे गोलंदाज निखिलने. फलंदाज झालाय बाद. विकास जाधव बॅक टू द पवेलियन. चेंडू शिल्लक आहेत 9. बनवायच्या धावा 19 या मॅच मध्ये. सातत्याने विकेट गमावलेत. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. 5 बाद. धावसंख्या आहे 33. 5 विकेट गमावलेत. समीर फुलटॉस चेंडू आहे. बॅटची कडा लागली होती. झेल सोडलाय. प्रयत्न खूप चांगला केला होता निल्सन मडवी यांनी. यष्ट्यांच्या पाठीमागे जीवनदान मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 18 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सोमनाथ कारभारीवरती जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या सामन्याची. संघनायक एकटा लढतोय या मॅच मध्ये. 2 षटकार देखील लगावलेत या इनिंग मध्ये सोमनाथने.
यावीस बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कमलेश पाटील ने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या इनिंग मध्ये. सॉनिक 11 या टीमची संघनायक सोमनाथ कारभारी. बॅक टू द पविलियन. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 6. फहाद डॉन यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सकाळपासून आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येते. हे असलेलं प्रेम आपण पाहतोय अहमदबाई कांबळे साहेबांवरती. 18 बनवायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू उचललाय परंतु एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज समीरचा खेळ. विकेटचं पतन. गोलंदाज विवेकने विकेट मिळवली आहे. हाफ ट्रॅकर पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. कमलेश पाटील क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग करतायत. मिल्टील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावा बनवायच्या आहेत. या मॅचमध्ये 4 चेंडू आणि 16 बनवावे लागतील. डू ऑर डाय हा सामना आहे दोन्ही संघांसाठी. हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज होईल बाद.
कमलेश पाटीलने आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय, स्पेक्टॅक्युलर हा झेल पकडलाय. कार्बन कमाल कॅच पकडली आहे. फलंदाज झालाय बाद. केतन येतोय. शेवटची जोडी मैदानावरती आहे ऑल आउटचा संकट. 3 चेंडू 16 बनवायचे आहेत. स्विच इट. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. फलंदाज केतनच्या बॅटमधून. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज केतन. 2 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. नक्कीच अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून जर 2 षटकार लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. स्विच इट. क्या बात आहे. सीमा रेषेच्या बाहेर हा येईल चौकार की षटकार पाहावं लागेल. या चौकार येतोय आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. 8 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. एक चेंडू शिल्लक. 8 ची गरज. काय बॅटिंग करतोय केतन. केतन जर आधी आला असता बॅटिंग करण्यासाठी तर कदाचित चित्र वेगळं असतं या सामन्यामधील. 1 बॉल 8. चला कॅप्टनने या हर्षद टॉससाठी येऊन थांबा आपण. एक बॉल 8. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे ओवी 11 पडलेगाव या टीमने.